वळूयात पुढच्या बातमीकडे। इंडिगोच्या घोळाचा फटका नागपूरला जाणाऱ्या आमदारांनाही बसलाय। पाहूयात कोणकोणत्या आमदारांना काय फटका बसलाय। इंडिगोच्या घोळाचा फटका महाराष्ट्रातल्या आमदारांनाही बसलाय। नागपुरातल्या हिवाळी अधिवेशनाला जाण्यासाठी काही आमदारांनी तिकीट बुक केलं होतं, पण त्यांची तिकीटं रद्द झाली आहेत। पश्चिम महाराष्ट्रातल्या भाजपच्या आमदारांनी नागपूरला जाण्यासाठी चार्टर्ड विमानाचा पर्याय निवडलाय। आदित्य ठाकरेंचीही इंडिगो फ्लाइट रद्द झाली आहे। नागपूरला जाण्यासाठी त्यांनी एअर इंडियाच्या विमानाचा पर्याय निवडला। सकाळी आता गाडीने निघणार होतो, पण काल संध्याकाळी मला दादांचा म्हणजे सहकार्यांचा फोन आला की आपण काही आमदार सोबत जाऊ। तर त्यांच्यासोबत दुपारी 2:30 वाजता जाणार आहे, कारण अधिवेशन सुद्धा महत्त्वाचं आहे आणि वेळेत पोहोचणं फार महत्त्वाचं आहे, त्यामुळे त्यांच्यासोबत जायचं। कोकणातले ठाकरेंचे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव विमान नसल्यानं ट्रेनने नागपूरला पोहोचले। मंत्री संजय राठोड, अनिल परब यांनीही रेल्वेचा पर्याय निवडला, तर काही नेते समृद्धी महामार्गाने स्वतःच्या गाडीने नागपूरला पोहोचले। खरं तर आज आम्ही विमानाची तिकीट होती बुक, पण काल आम्ही सायंकाळीच परिवारासहित नागपूरला आलो। बरेच मंत्री महोदय, माझे सहकारी हे ट्रेनमध्येच होते। विमानं रद्द झालेली आहेत आणि सगळीच संपूर्णपणे ही यंत्रणा डिस्टर्ब झालेली आहे, त्यामुळे माझं खरं आजचं विमानाचं तिकीट होतं। मग मी काल रात्री अचानकपणे रेल्वेमध्ये बसलो। विदर्भ एक्सप्रेसने पण अनुभव चांगला आला। ते बरोबर आहे, ते आता थोडंफार फ्लाइट्स कमी झाल्यामुळे, फ्लाइट्स बंद झाल्यामुळे थोडं अडचण आहे। उद्धवजी इंडिगोच्या विमानाने फिरत नाही एवढी माहिती जर तुम्हाला आहे, ते ज्या विमानाने फिरतात त्या विमानाला कुठलीही अडचण नाही, ते नीट येऊ शकतात। बाकी कोणाला अडचण असेल तर शिंदे साहेबांनी आणि मी समृद्धी महामार्ग बांधलेला आहे। गाडी पाहिजे असेल तर पाठवून देतो। गाडीत बसून 7-8 तासात नागपुरात पोहोचता येतं। खूप लोक समृद्धीने आले। ते थट्टा म्हणून बोलायला चांगले की तुम्ही ह्याच्यानी या आणि त्याच्यानी या, कोण वंदे भारतनी या, हे सगळं ठीक आहे, पण जे एव्हिएशन सेक्टर 2014 पर्यंत आपण पाहत होतात, केवढे तरी विमानं, वेगळे वेगळे एअरलाईन्स होत्या। 2014 नंतर एवढं काय झालं की याच्यात मोनोपली यायला लागली। केंद्रीय आणि आता बातमी जरांगे पाटलांच्या एका गंभीर आरोपाची। धनंजय मुंडेंनी माझ्या घातपातासाठी 2.5 कोटींची सुपारी दिल्याचं जरांगे म्हणाले। जालन्याचे एसपी धनंजय मुंडेंना ताब्यात का घेत नाहीत असाही सवाल त्यांनी केलाय। शिवाय धनंजय मुंडेंना अटक न केल्यास वाईट पडसाद उमटणार असल्याचाही इशारा जरांगे पाटलांनी दिलाय। धनंजय मुंडेंनी जरांगे पाटलाच्या घातपाताची 2.5 कोटीला सुपारी दिली होती हे त्यांनी कबूल केलंय। मग तुम्ही जालन्याचा एसपी गृह मंत्रालयाला अर्ज करून त्याला अटक का करत नाही आणि चौकशीला का बोलत नाही? फडणवीस साहेब, मनोज जरांगे बोलला तर मग हटत नाही। तुम्हाला सांगतो याचे पडसाद वाईट होणार आहेत तुम्ही जर त्याला चौकशीला घेतला नाही तर। अजितदादाचे त्यांनी पाय धरले आणि फडणवीस साहेबांचे, हे बघा मला मिळालेली माहिती आतापर्यंत खोटी झालेली नाही 2 वर्षात। अजितदादांचे यांनी पाय धरले आणि यांनी सांगितलं की मला घातपाताच्या जरांगे पाटलाच्या चौकशीपासून टाळा, वाईट होऊ शकतं त्याच्यामुळे। आणि हेच फडणवीस साहेब सुद्धा म्हणले, त्यांनी त्यात क्लीन चिट दिली त्याला। वळूयात पुढच्या बातमीकडे। दिग्विजय पाटील 10 तारखेला पुणे पोलिसात हजर राहणार आहेत, तर पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणामध्ये दिग्विजय पाटीलची चौकशी होणार आहे। दिग्विजय पाटील हा अमेडिया कंपनीमध्ये पार्थ पवारांचा व्यावसायिक भागीदार आहे। मुंडवा जमीन प्रकरणामध्ये दिग्विजय पाटीलवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। आधी दिग्विजय पाटील 8 डिसेंबरला पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशीसाठी उपस्थित राहणार होता, मात्र आतेभाऊ जय पवारच्या लग्न सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर व्यस्त असल्यामुळे तो 10 डिसेंबरला चौकशीसाठी हजर राहील असं सांगण्यात येत आहे।